एक महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। लष्कराने एक मोठा निर्णय घेतलाय काश्मीरमध्ये। यापुढे अतिरेक्यांचे मृतदेह आता कुटुंबियांना सोपवले जाणार नाहीत अशी माहिती मिळतेय। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा निर्णय घेण्यामागे नेमकं कारण काय? रेश्मा, काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या विरोधात भारतीय लष्करानं ऑपरेशन ऑल आउट सुरू केलेलं आहे आणि याच संदर्भात एक अतिशय मोठा स्ट्रॅटेजिक निर्णय जो आहे तो भारतीय लष्करानं घेतलेला आहे। यापुढे जे मोठे अतिरेकी आहेत म्हणजे लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि ISISचे, तर या अतिरेक्यांचे मृतदेह जे आहेत ते त्यांच्या कुटुंबियांना सोपवले जाणार नाहीत, तर भारतीय लष्कराकडूनच त्यांचं अज्ञात स्थळी दफनविधी होईल त्यांच्यावरती जे अंत्यसंस्कार करायचे आहेत ते भारतीय लष्कर गुप्तपणे करेल। कारण हा निर्णय यासाठी घेण्यात आलेला आहे कारण याच्या आधी आपण बघितलेलं आहे की जेव्हा अतिरेक्यांच्या अशा पद्धतीनं मृतदेह सोपवले जातात, त्यांचे अंत्यसंस्कार होतात, त्यावेळी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्थानिक लोक जमा होतात, त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात आणि याच ठिकाणी जे अतिरेक्यांचे काही ज्युनियर कमांडर्स आहेत किंवा जे लोक त्याच्या अशा पद्धतीने ह्या मोहिमा सांभाळतायत ते त्या ठिकाणी येऊन भडकाऊ भाषणं देतात आणि काश्मीरी तरुणांची माती भडकवण्याचा प्रयत्न करत असतात। आणि या पार्श्वभूमीवरती भारतीय लष्करानं हा निर्णय घेतलेला आहे। अतिशय मोठा निर्णय, याच्या आधी अशा पद्धतीचे निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नव्हता। म्हणजे कारगिलच्या युद्धामध्ये देखील आपण पाहिलेलं होतं की पाकिस्तानी जवानांचे मृतदेह जे आहेत ते देखील भारतीय लष्करानं विधिवत त्यांना सोपवण्याचा प्रयत्न केलेला होता। जेव्हा त्यांनी ते नाकारले तेव्हा आपल्या भूमीमध्ये त्याचं अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात आलेले होते। आणि त्यामुळं आता कुठल्याही पद्धतीनं अतिरेक्यांना इमोशनल कुठला फायदा मिळू नये यासाठी लष्करानं हा निर्णय घेतलेला आहे। निश्चित प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।